नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या चॅनलवर. आपण आज पाहणार आहोत चढता उतरता क्रम. आणि हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला यानंतर कोणताही यूट्यूब व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही किंवा कोणतेही पुस्तक तुम्हाला हातात घ्यायची गरज पडणार नाही. आपण दोन गोष्टी आज क्लिअर करणार आहोत. एक आपला चढता उतरता क्रम आणि दुसरा आपल्या विभाज्यतेच्या कसोट्या. तर सर्वात पहिलं बघूया आपण चढता आणि उतरता क्रमचा अर्थ काय असते. तुम्ही आता खूप वेळेस पाहिला असेल. ठीक आहे, आपण एक स्टोरी ऐकू. ठीक आहे, स्टोरीवरून आपण समजून घेऊ की ॲक्च्युअलमध्ये चढता आणि उतरता क्रमाचा अर्थ काय असतो. तुम्ही आपण खूप वेळेस पाहता, आपण व्हिडिओ पाहतो किंवा आपण एखाद्या डोंगरावर जातो, एखाद्या टेकड्यावर जातो किंवा आपण एखाद्या आपल्या घराच्या छतावर जातो. छतावर चढताना आपण जो पायऱ्या चढतो, ठीक आहे, तर पायऱ्या चढत असताना आपण काय करतो, खालून सुरुवात करतो 1 2 3 4 आणि असं आपण काय करतो, वर चढत जातो. ठीक आहे, तर खालून आपण वर चढत जातो. तर आपण सुरुवात करून करतो 1 2 3 4 छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे. ठीक आहे, जेव्हा आपण छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे जातो तेव्हा आपण त्याला म्हणतो चढता क्रम. ठीक आहे, कधी कधी काय होतं, आपण वर गेलो असतो, छतावर जातो आपण, आता वर गेल्यानंतर आपल्याला परत खाली पण यावं लागेल. तर खाली येताना आपण काय करतो, खाली येत्या वेळेस आपण वरून खाली येतो, म्हणजे आपण मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे येतो. जेव्हा आपण मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे उतरत येतो तेव्हा आपण म्हणतो उतरता क्रम. आणि जेव्हा आपण छोट्या संख्येकडून आपण वरच्या संख्येकडे जातो तेव्हा आपण त्याला म्हणतो चढता क्रम. ठीक आहे, तर आता पाहून घेऊया आपल्या व्याख्या काय म्हणतात आपल्याला. ठीक आहे, लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे मांडणी करतो. जसं उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी आपल्याकडे संख्या दिलेली 45 45 12 89 34. ठीक आहे, आता हे ज्या संख्या दिलेल्या आपल्याला याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, चढत्या क्रमाने जायचं. चढता क्रम कसा असेल, मग सगळ्यात छोटी येईल आपली 12 संख्या, 12च्या नंतर 34, 34च्या नंतर 45 आणि 45च्या नंतर 89. म्हणजे आपण असं म्हणतोय बघा, या टाईपमध्ये आपण पायऱ्यानं चढतो या टाईपमध्ये. ठीक आहे, सो आपण काय करतो, या टाईपमध्ये वर जातो, याला म्हणतो आपण चढता क्रम. 1 2 3 4 5 या ठिकाणी या टाईपमध्ये. ठीक आहे, उतरता क्रम म्हणजे काय असतो बघा, जेव्हा आपण वर गेलो, आता वर गेल्यानंतर आपल्याला खाली यावं लागेल परत. ठीक आहे, तर मोठ्या संख्येकडून आपण काय करतो, छोट्या संख्येकडे येतो. जसं की आता इथं आपण 10 वर आलो, मग 9 8 7 6 5 4 3 2 1 या ठिकाणी जर आपण आलो, याला आपण म्हणतो उतरता क्रम. ठीक आहे, तो बेसिक कन्सेप्ट आहे. तुम्हाला कळलं असेल की चढता क्रम म्हणजे काय, आपण काय करतो, छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे वर चढत जातो किंवा वर जातो, वरच्या बाजूने आपण जातो त्याला म्हणतो आपण चढता क्रम. वरून आपण खाली होतो, मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे आपण येतो त्याला म्हणतो आपण उतरता क्रम. ठीक आहे, काही टिप्स आहेत मित्रांनो महत्त्वाच्या. जसं एक्झाम्पल, ज्या संख्येत अंकाची संख्या जास्त ती संख्या मोठी असते. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी कोणती संख्या मोठी आहे बरं, 1000 की 999. बघा, ज्या ठिकाणी अंकांची संख्या म्हणजे आपल्याकडे 999 999 एक संख्या आहे आणि आपल्याकडे 1000 एक संख्या आहे. ठीक आहे, 999 आणि आपल्याकडे 1000 एक संख्या, आपल्याकडे 999 999 आणि आपल्याकडे 1000 एक संख्या आहे. यामध्ये मोठी संख्या कोणती, ज्यामध्ये अंक मोठे, जसं की 1 2 3 4 यामध्ये 4 अंक आहेत आणि 1 2 3 तरी 3 अंक आणि आहेत 4 अंक. तर मोठी संख्या कोणती, आपली 1000 ही आपली मोठी संख्या आहे. ठीक आहे, त्यानंतर अंकसंख्या समान असल्यास डावीकडून उजवीकडे अंक तुलना करावी. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे एक संख्या आहे 530 आणि आपल्याकडे एक संख्या आहे 536. आता पहा, दोन्हीमध्ये फरक. 530 5 मोठी आहे, 5 मोठी आहे, 3 मोठी आहे, 3 मोठी. आपण डावीकडून या साईडने आपण तुलना करू, 5 मोठी आहे, 5 मोठी आहे. ठीक आहे, 3 पण सेम आहे, पण 0 आणि 6 दोन्हीमध्ये कोणती मोठी मित्रांनो, 6 मोठी आहेत आपल्याकडे. आपण काय म्हणतो, मग 536 संख्या आपली काय आहे, मोठी आहे. त्यानंतर चिन्ह. आता बघा, आपण एक तुलना करूया, बेसिक तुलना. या ठिकाणी बघा, जर मी म्हणलं आपल्याकडे एक 4 संख्या आहे. ठीक आहे, 4 संख्या आहे आणि 3 संख्या आहे. ज्या वेळेस यासारखे आपण चिन्ह काढतो याला म्हणतो आपण ग्रेटरचं साईन. काय म्हणतो याला, ग्रेटर. जी संख्या मोठी असेल तिच्याकडे येण्याचं तोंड, ठीक आहे, त्याच्याकडे येण्याचं तोंड, आणि जी संख्या छोटी असेल त्याच्याकडे जाण्याची पाठ. ठीक आहे, आता 4 संख्या मोठी म्हणून आपण या टाईपमध्ये आपण केलं. जर आपल्याकडे 5 संख्या मोठी असती आणि आपण जर कंपॅरिझन केलं असतं कोणती संख्या मोठी 3 आणि 5 मध्ये, तर आपण हे काय केलं असतं, या टाईपमध्ये 5 कडे आपण याचं तोंड केलं असतं. आता बघा, जी संख्या मोठी तिच्याकडे आपण तोंड करतो, जी संख्या छोटी आपण त्याच्याकडे करतो पाठ करतो मित्रांनो. ठीक आहे, पण जर समजा एखादी संख्या 4 व 4 आहे, आपल्याला बराबर संख्या दाखवायच्यात, त्यावेळेस आपण काय करतो मित्रांनो, बराबर संख्या दाखवायची आपण काय करतो, बरोबरची साईन मधामध्ये लावतो. तर आपण आज 3 गोष्टी शिकलो. एक तर चढता क्रम म्हणजे काय, छोट्या संख्येकडून मोठ्या संख्येकडे जाणे. उतरता क्रम म्हणजे काय, मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे येणे. आणि आपण 3 चिन्ह शिकलो मित्रांनो. कोणते, सगळ्यात पहिले म्हणतो आपण ग्रेटर साईन. ज्या ठिकाणी मोठी संख्या आहे तिकडे मोठं तोंड, ज्या ठिकाणी पाठ आहे त्या ठिकाणी छोटी संख्या. ठीक आहे, आणि परत आपण आणखी शिकलो मित्रांनो की 1 बरोबर 1 आपण इज इक्वल टू, ग्रेटर टू, आणि आपण म्हणतो त्याला लेस दॅन. ठीक आहे, लेस दॅन म्हणजे काय, समजा मी म्हणलं 4 ही संख्या छोटी आहे 7 पेक्षा, तर मी काय करेन, मग 4 कड या टाईपमध्ये चिन्ह करेल. ठीक आहे, आता पाहूया पुढचं. आता आपण काय याच्यावर प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो की ऍक्च्युअल मध्ये
या कॉन्सेप्टवर क्वेश्चन येतात कसे, ठीक आहे, आपण ते पाहूया की क्वेश्चन कशा प्रकारे आपल्याला विचारले जातात. सगळ्यात आपला पहिला प्रश्न पहा आता इकडं. 231, 231, 129, 312, 213 यांचा चढता क्रम लिहा. आता तुम्हाला यांचा चढता क्रम सांगायचा आहे, ठीक आहे, की याचा चढता क्रम कसा आहे. आपण पाहिलं की छोट्याकडून आपण वर गेलो की चढता क्रम, मोठ्याकडून आपण खाली आलो की उतरता क्रम. तर चढता क्रम कसा असेल सांगा बरं. ठीक आहे, पहा आता 129, 213, 231, 312. बघा बरं, याच्यामध्ये 129 छोटी संख्या आहे का? हा, छोटी आहे. 213 थोडी मोठी आहे. 331 याच्यापेक्षा मोठी आहे. आणि 312 सर्वात मोठी. यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आपली? 312. म्हणजे आपण काय केलं, छोट्याकडून मोठ्याकडे गेलो, म्हणजे आपला चढता क्रम झाला ऑप्शन ए. ठीक आहे, सर्वात मोठी संख्या कोणती? आता याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये टाका मित्रांनो. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला की सर्वात मोठी संख्या कोणती आहे. 4562 आहे, 4556 आहे, सॉरी 4256 आहे, 4625 आहे का 4265 आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. 305 आणि 350 यापैकी लहान संख्या कोणती? याचा पण आन्सर मित्रांनो तुम्ही सांगणार आहात मला. याचा आन्सर मला कमेंटमध्ये पाहिजे मित्रांनो तुमच्याकडून. ठीक आहे, पाहू आपण तुम्ही किती अभ्यास करता. नंतर पहा 5 अंकी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक. आता बघा मित्रांनो, 5 अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या. 5 अंकी सर्वात मोठी संख्या काय आहे आपल्याकडे? 9, 9, 9. 1, 2, 3, 4 आणि 5 ही झाली सर्वात मोठी संख्या. 5 अंकी सर्वात छोटी संख्या काय असेल मित्रांनो? 1, 2, 3, 4, 5. करू आपण वजाबाकी. काय मग सांगा? 9, 9, 9, 9. 9तून एक गेले 8. सो 8, 9, 9, 9, 9. म्हणजे आपली काय असं ऑप्शन क्रमांक 1 ही असं आपली सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या. आता तुमच्यासाठी प्रश्न मित्रांनो, माझा एक प्रश्न तुमच्यासाठी. मला सांगा 6 अंकी सर्वात मोठी व 4 अंकी सर्वात लहान संख्येतील फरक तुम्ही मला सांगा मित्रांनो. संख्येतील फरक. ठीक आहे, याचे आन्सर मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये द्या. ठीक आहे, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नाव आहे ई सारथी स्कॉलरशिप. ठीक आहे.